सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळीचे झाड, ऑप्शन बी वडाचे झाड, ऑप्शन सी आंब्याचे झाड, ऑप्शन डी नारळाचे झाड। जर उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। याचं उत्तर आहे कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी बिहार। याचं उत्तर आहे भारतातील राजस्थान राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए औद्योगिक, ऑप्शन बी गोड पदार्थ, ऑप्शन सी खाद्यतेल, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। याचं उत्तर तिळाचा सर्वात जास्त उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी कोणते फळ खावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी संत्री। जर उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। ह्याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी किवी फळ खावे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून औषध बनवले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी हरिण। ह्याचं उत्तर आहे उंट प्राण्याच्या दुधापासून औषध बनवले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, दुधात काय मिसळून पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बदाम, ऑप्शन बी काजू, ऑप्शन सी अक्रोड, ऑप्शन डी बडीशेप। याचं उत्तर आहे दुधात बडीशेप मिसळून खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, पपईमध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जीवनसत्व अ, ऑप्शन बी जीवनसत्व ब, ऑप्शन सी जीवनसत्व क, ऑप्शन डी जीवनसत्व ड। याचं उत्तर पपईमध्ये जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणात असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशाने इंग्रजी भाषेवर बंदी घालण्याची योजना आखली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्पेन, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी इटली, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर आहे इटली देशाने इंग्रजी भाषेवर बंदी घालण्याची योजना आखली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, रक्तदान एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 दिवसानंतर, ऑप्शन बी 1 महिन्यानंतर, ऑप्शन सी 25 दिवसानंतर, ऑप्शन डी 3 महिन्यानंतर। ह्याचं उत्तर आहे रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा 3 महिन्याने रक्तदान करू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, जांभूळचा रस पिल्याने शरीराला काय फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची वाढते, ऑप्शन बी रक्त शुद्ध होते, ऑप्शन सी स्मरणशक्ती वाढते, ऑप्शन डी मेंदू तीक्ष्ण होतो। ह्याचं उत्तर आहे जांभूळचा रस पिल्याने शरीराला रक्त शुद्ध होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, गरिबाच्या बदमाला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी मनुका, ऑप्शन सी शेंगदाणे, ऑप्शन डी वटाणे। जर उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। याचं उत्तर आहे गरिबाच्या बदमाला शेंगदाणे म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे,
मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर घाम येत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए नाक, ऑप्शन बी मान, ऑप्शन सी हात, ऑप्शन डी ओठ. ह्याचं उत्तर आहे मानवी शरीरातील ओठ अवयवावर घाम येत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 13 आहे, कुकरमध्ये अन्न पदार्थ लवकर कशामुळे शिजतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए जास्त दबावामुळे, ऑप्शन बी कमी दबावामुळे, ऑप्शन सी मध्य दबावामुळे, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. ह्याचं उत्तर आहे कुकरमध्ये अन्न पदार्थ लवकर जास्त दबावामुळे शिस्त असते. आपले याचे उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, मान दुखत असल्यास कोणते फळ खावे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी चिक्कू, ऑप्शन सी स्ट्रॉबेरी, ऑप्शन डी पेरू. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर आहे मान दुखत असल्यास स्ट्रॉबेरी फळ खावे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, खालीलपैकी कोणता एक रोग विषाणूपासून होणारा आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए डेंग्यू, ऑप्शन बी कावेरी, ऑप्शन सी नायटा, ऑप्शन डी मूळव्याध. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.